लक्ष्मण माने लिखित उपरा हे दलित साहित्यात मोडणारे हृदयस्पर्शी पुस्तक जेव्हा दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा हे पुस्तक पुन्हा नव्यानं उमजलं. शेकडो वर्ष बिराड आपल्या पाठीवर घेऊन पोटासाठी गावोगावी फिरणाऱ्या मंडळींचं दुःख आणि त्यांची समस्या आपल्यासमोर या पुस्तकामधून येत असतात. लेखकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे. जात धर्म, जातीवाद, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, उच्च नीच, गरिबी, आंतरजातीय विवाह, महिलांसोबत आपली वागणूक, जात पंचायतीमध्ये चालणारी न्यायनिवाडे इत्यादी. हे पुस्तक वाचत असताना माझे कितीतरी वेळा डोळे पाणावले असतील हे मी शब्दात सांगू शकत नाही. पुस्तक वाचत असताना आपल्या मनामध्ये खूप वेदना होत असतात, समाजाची चीड येते आणि समाजाकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोन बदलतो. वाचत असताना आपण सुद्धा याचाच एक भाग आहोत आणि या लोकांकडे कानाडोळा करून चालणार नाही याची प्रचिती मला आली. आज जरी एवढी भयानक परिस्थिती नसली तरी जेव्हा सुद्धा पाठीवर आपला बिराड घेऊन फिरणारे हे लोक मला दिसतील तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल. जेव्हा लेखक व्याजाने कर्ज घेऊन नवसासाठी कोंबडे बकरे कापण्याचं ज्या प्रकारे वर्णन करतात तेव्हा तर आपल्याला या प्रकारचा किळस येतो. आपल्याच समाजाची दुसरी बाजू आपल्याला या पुस्तकामधून अवगत होत जाते. उकरंड्यावर 3 दगडाच्या चुलीवर मांडला तो संसार, दिवसभर गाढवामागं फिरणं, बाचं दारू पिऊन आईला मारणं, लग्न कार्यात खांदे दुखोस्तोर ढोलकी वाजवणं व उकरंड्यावर वेगळ्या पंक्तीत जेवणं, कधी कधी 2-3 दिवस उपाशीच राहणं, घरदार सोडून पोटासाठी वर्षभर भटकायचं आणि दसऱ्याला किंवा चैत्रीला घरी यायचं व कर्ज घेऊन ते अंधश्रद्धेपोटी केलेले नवस फेडायचं. आंतरजातीय विवाह केल्याने लेखकाच्या कुटुंबातील लोकांना वाईट टाकणं, लग्न केल्यावर लेखकाचे व त्यांच्या पत्नीचे होणारे बेहाल इत्यादी प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.